श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जल व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधत 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना देखील करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी 7 शृंगार करून सुवासिनी वडाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा नक्की केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊयात. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर साग्र संगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरी साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा 16 शृंगार करून वडपूजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वटसावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवार 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. वटपौर्णिमा पूजा साहित्य. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण घेऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळद कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला महत्त्व, पाण्याचा तांब्या, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे. वटपौर्णिमा पूजा विधी. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळदी कुंकू व्हावे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याची लेणे म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याची पाने ठेवावीत. फळे एका बाजूला ठेवावी. मग फुले आणि अक्षता व्हावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण करून वाळावे. पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्य तसेच सुखी संसारासाठी प्रार्थना करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी. सर्वात शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्माचे गाठ आपल्या पतीशी कायम बांधले जावे असे मागणे मागावे. वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून वाचा ही कथा. आज वटपौर्णिमा. यमधर्माने सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली. म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली. वाचा वटपौर्णिमेची कथा. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राजाचा धूम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हल्ल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला
वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत चालतात. यावर्षी देखील तुम्ही याप्रमाणे वटसावित्रीची पूजा कराल आणि नेहमी आनंदी राहाल. कथा कशी वाटली किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट देखील करा. धन्यवाद.